मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खुला. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम. न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार. 19 डिसेंबरला होणार सुनावणी. माणिकराव कोकाटेंना कधीही अटक होण्याची शक्यता. माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल. धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होण्याची चर्चा. कोकाटेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं 100% कमबॅक होणार. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार. करुणा मुंडेंना खात्री. न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. नवाब मलिकांऐवजी सना मलिकांच्या नेतृत्वात निवडणुका होण्याची शक्यता. सना मलिकांचा चेहरा समोर करण्याचा अजितदादांचा विचार असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेससोबत चर्चा आता थांबलीये. मुंबईत काँग्रेसला सोबळ दाखवायचंय, तर वंचित सोबत काँग्रेसची युती होत असेल तर त्यांना शुभेच्छा. संजय राऊतांचं काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर भाष्य. मनपा निवडणुकीसंदर्भात शिंदे फडणवीसांची चर्चा. सन्मानजनक जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. पृथ्वीराज चव्हाणांनी भारतीय सैन्याचा अपमान केला. ही कसली देशभक्ती? हा तर देशद्रोह. एकनाथ शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल. आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केला होता जामीन अर्ज. बातमी अशी आहे की शासकीय कोट्यात येणाऱ्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. दुसरीकडे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. तर माणिकराव कोकाटे रक्तदाबाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत. त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत. कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड. आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते. शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे. अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे. पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली. कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे. त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल. पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे. आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे, पण खऱ्या अर्थाने हे कुठेही तिथं संविधान समजून घेणारं आणि पाळणारं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. मंत्रीच गायब झाला असेल
तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य काय? हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याला इतर कोणीच पळवलेला नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असताना पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांची सुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे. तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे. कोकाटे यांची उचलबांगडी झाल्यास संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोपांची मालिका झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वापसी होणार का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतली, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकला उधाण आलंय. मुंडे यांच्याकडील कृषी खातं काढून कोकाटे यांना देण्यात आलं होतं, मात्र कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पक्ष अडचणीत आला आणि यानंतर त्यांच्याकडील खातं काढून ते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे आता कोकाटे यांच्यावर थेट अटकेची तलवार असून त्यांच्या जागी मुंडेंच्या वापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे जर माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यांची आमदारकी रद्द झाली, तर मात्र मग त्यांच्या जागी कोण हा प्रश्न उपस्थित होत असताना धनंजय मुंडे यांचं कमबॅक होऊ शकतं असं कळतंय. त्यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली. जर असं काही व्हायचं म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली, तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल. शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार ज्या काही पद्धतीनं करायचा आहे ते करावा. यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होती. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंचं 100% कमबॅक होणार असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार असल्याची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंनी दिली आहे. हा 100% मला माहिती आहे. जसे मी एक डेट दिली होती अगोदर की धनंजय मुंडेच्या या दिवशी मंत्रिपद जाणार आहे, पण आता हे 100% माहिती आहे मला की त्यांना मंत्रिपद भेटणार आहे लवकरच लवकर. आणि जे कोकाटेचा जे राजीनामा घेण्याच्या जे घडामोडी सुरू आहे हे त्याच्यासाठीही सुरू आहे. त्यांच्या जे मंत्रिपद आहे त्यांनाही देणार आहे. माझे पक्षाची भूमिका मी पुढे ठरू, क्योंकि या गोष्टीचा मी पूर्ण निषेध करणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करणार आहे. आणि येणारे शनिवारी मी सगळे 50-60 पक्ष जितके माझ्यासोबत येऊ शकतात या गोष्टीसाठी ते सगळे एकत्र करून मी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.